गुड मॉर्निंग. स्वागत सगळे विद्यार्थी मित्रांचं. आपण आज पहिलं चॅप्टर जे घेतलं आहे आपलं सर्क्युलर मोशन त्याचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला आता सांगतो. विथ व्हॉट मॅक्सिमम स्पीड ए कार कॅन बी सेफली ड्रिव्हन अलॉंग ए कर्व्ड रोड of radius 40 meter on a horizontal road if coefficient of friction between tires and road is 0.3 in the bracket g is equal to 9.8 meter per second square. तर अगोदर एक्झाम्पल केअरफुली वाचायचं विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला काय विचारलं आहे ते अगोदर तुम्हाला कळायला हवं. तुम्हाला काय विचारलं आहे, व्हॉट इज मॅक्सिमम स्पीड, म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम स्पीड काढायचं आहे. कर्व रोडवर कार सेफली जाण्यासाठी, सुरक्षित जाण्यासाठी मॅक्सिमम स्पीड तुम्हाला काढायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर रेडियस, रोड सरफेसची, कर्व रोड सरफेसची रेडियस दिली आहे 40 मीटर. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड रोड इज म्यू इज इक्वल टू 0.3 आणि जी हा कॉन्स्टंट आहे हा ब्रॅकेटमध्ये दिलेलाच असतो किंवा प्रश्नपत्रिकेवर वर हा सगळे कॉन्स्टंट लिहिलेले असतात. जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मग फॉर्म्युला डिसाईड करायचा. फॉर्म्युला कसा डिसाईड करणार, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू फोर्स ऑफ फ्रिक्शन. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv² अपॉन r आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन इज म्यू mg. याच्यात काय झालं, दोघंकडचे स्मॉल m, दोघं साईडचे स्मॉल m कॅन्सल झाले. मग काय राहिलं, v² इज इक्वल टू म्यू rg. हा r इकडे वरती गेला, v² इज इक्वल टू म्यू rg. मग v इज इक्वल टू काय, अंडर रूट ऑफ म्यू rg. मग आता तिघं आयटमची किंमती आपल्याला माहिती, म्यूची किंमत माहिती आहे, आरची माहिती, जीची माहिती. म्यूची किंमत किती आहे, 0.3 इंटू आर किती दिला आहे, रेडियस 40 आणि जी 9.8 तुम्हाला माहितीच आहे. मग सगळ्यांचा तिघांचा प्रॉडक्ट केला तर अंडर रूट ऑफ 117.6 हा त्यांचा गुणाकार येतो. मग याचं अंडर रूट बघायचं, त्याचं अंडर रूट आहे 10.84. ही आली मॅक्सिमम वेलॉसिटी, मॅक्सिमम स्पीड. व्ही इज इक्वल टू 10.84 मीटर पर सेकंड. एवढ्या स्पीडने ते वाहन तिथं सुखरूप प्रवास करेल. हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द अँग्युलर स्पीड अँड लिनियर स्पीड. आता अँग्युलर स्पीड, लिनियर स्पीड म्हटलं म्हणजे तुम्हाला ते फॉर्म्युले चटकन तुमच्या लक्षात यायला पाहिजे. अँग्युलर स्पीड अँड लिनियर स्पीड ऑफ टिप ऑफ सेकंड हँड ऑफ ए क्लॉक इफ सेकंड हँड इज 4 सेंटीमीटर लॉंग. घड्याळाच्या आपला जो सेकंड हँड आहे, म्हणजे सेकंड काटा आपण ज्याला म्हणतो, तो सेकंड काट्याची 4 सेंटीमीटर एवढी लांबी आहे. तर त्याच्या टोकाचं लिनियर स्पीड अँड अँग्युलर स्पीड तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. तर दिलेलं काय काय, फक्त 4 सेंटीमीटर त्या काट्याची लांबी दिली आहे, हँडची लांबी दिलेली आहे, आर इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. हे सेंटीमीटर आहे मध्ये, म्हणून याला मीटरमध्ये कन्वर्शन करायचं. 4 × 10⁻² मीटर. आणि पिरियड ऑफ द सेकंड हँड, सेकंड हँड एका राऊंडमध्ये किती फिरतो, किती सेकंड फिरतो, 60 सेकंड. टी इज इक्वल टू 60 सेकंड, टी इज इक्वल टू 60 सेकंड. मग फॉर्म्युला ऑफ अँग्युलर स्पीड ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन टी. 2π अपॉन टी. पायची किंमत आपल्याला माहिती असते 3.14, 2 × 3.14 आणि कॅपिटल टी इज पिरियड and period is given t is equal to 60 सेकंड divided by 60 सेकंड. मग यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर
उत्तर येतं 0.10,466 रेडियन पर सेकंड. बघा, अँग्युलर स्पीड आहे म्हणून युनिट काय आहे? रेडियन पर सेकंड. आणि पुढे लिनियर स्पीडला युनिट काय येईल? मीटर पर सेकंड. आलं आहे लक्षात तुम्हाला? बघा, सोपं आहे. अँग्युलर स्पीड इज इक्वल टू ओमेगा. अँग्युलर स्पीड इज ओमेगा इज इक्वल टू 2π/t. 2 इंटू पायची किंमत 3.14 भागिले पिरियड. बरोबर, हे कॅल्क्युलेट केलं, उत्तर आलं. त्याला युनिट आहे रेडियन पर सेकंड. नंतर तुम्हाला काढायचं आहे लिनियर स्पीड. लिनियर स्पीडचा सिम्पल फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू r ओमेगा. तर मग r रेडियस तुम्हाला दिलेली आहे, किती आहे? 4 सेंटीमीटर, म्हणजे 4 इंटू 10⁻⁻² मीटर इंटू ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड जो आता इथं निघाला तो 0.10,466. यांचा गुणाकार, मल्टिप्लिकेशन, हे किती आलं? 0.4187 इंटू 10⁻² मीटर पर सेकंड. हा लिनियर स्पीड आहे म्हणून याला युनिट आलं मीटर पर सेकंड. असंच तुम्हाला बघा, हे कोणतं एक्झाम्पल होतं? सेकंड हँडचं काढायला सांगितलं अँग्युलर लिनियर स्पीड. नंतर मिनिट हँडचं सांगतील, हवर हँडचं सांगतील. तर त्याच्यात फक्त हा पिरियड बदलत जाईल. कसा पुढे एक एक्झाम्पल आहे त्याच्यात तुम्हाला ते समजेलच. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल इज कॅल्क्युलेट द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ अर्थ ड्यू टू इट्स स्पिन मोशन. Calculate the angular velocity of Earth due to its spin motion. Spin motion means Earth is rotating about its own axis. What is the period of rotation of Earth? सांगा, लक्षात येईल. पिरियड ऑफ रोटेशन ऑफ अर्थ 24 आवर. 24 आवर म्हणजे किती सेकंड? 24 आवर इंटू 60 इंटू 60 मीन्स किती आलं हे? 86,400 सेकंद. 24 तासाचे सेकंद आले हे. मग काय अँग्युलर स्पीड आहे त्याचा फॉर्म्युला वर पाहिला होता तुम्ही. काय फॉर्म्युला त्याचा? ओमेगा इज इक्वल टू 2π/t. 2 इंटू 3.14 डिवायडेड बाय पिरियड t 86,400. आणि यांचं कॅल्क्युलेशन येतं 7.27 इंटू 10⁻⁵ रेडियन पर सेकंड. हे उत्तर आलं. ओमेगा आहे म्हणून त्याला युनिट रेडियन पर सेकंड. म्हणजे अँग्युलर स्पीड आहे म्हणून युनिट रेडियन पर सेकंड. लिनियर स्पीडला युनिट काय असतं? मीटर पर सेकंड. आता बघा, तसंच वरच्यासारखं सेम एक्झाम्पल आहे. हे पण वरचं जसं एक्झाम्पल होतं तसंच सेम एक्झाम्पल आहे. कॅल्क्युलेट द अँग्युलर स्पीड ऑफ मिनिट हँड. वरच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय घेतलं होतं? सेकंड हँड ऑफ ए क्लॉक. मग त्याचं पिरियड फक्त आपल्याला माहिती असला पाहिजे. किती पिरियड आहे त्याचा? मिनिट हँड आहे 1 तासात म्हणजे 60 मिनिट. 60 मिनिटाचे किती सेकंड? 3600 सेकंड. कॅपिटल T इज इक्वल टू 3600 सेकंड. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू 2π/t हा फॉर्म्युला आहे. ओके. मग 2 इंटू 10⁻14 डिवायडेड बाय 3600 हा पिरियड त्याचा. यांचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन केल्यानंतर फायनली ॲन्सर येतं 1.744 इंटू 10⁻³ रेडियन पर सेकंड. झालं. या दोन एक्झाम्पलवरनं तुम्हाला आता घड्याळाच्या काट्यांचे अँग्युलर स्पीड, लिनियर स्पीडचं एक्झाम्पल चुकायला नाही पाहिजे. फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, सोपे फॉर्म्युले आहेत एकदम हे. त्याच्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल काय बघा. एक्झाम्पल कॅल्क्युलेट द मॅक्सिमम स्पीड विथ विच car can be safely driven along curved road of radius 30 meter and banked at angle 30 degree with horizontal.
ब्रॅकेटमध्ये जीची व्हॅल्यू दिलेली असते, जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता इथं पण तुम्हाला कारचा मॅक्सिमम स्पीड काढायला सांगितलेला आहे कर रोडवरचा, की जो रोड 30 डिग्री हॉरिझॉन्टलपेक्षा डाऊन आहे, बँक्ड आहे. तर मी इथं अँगल पण दिलेला आहे, म्हणून इथं कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला, ऑप्टिमम स्पीडचा, मॅक्सिमम स्पीडचा व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. मग आर रेडियस ऑफ द रोड किती दिली आहे, 30 मीटर. रेडियस ऑफ द रोड 30 मीटर. आणि मग थिटाची व्हॅल्यू किती आहे, 30 डिग्रीच आहे. थिटा पण हा 30 मीटर आहे, हा 30 डिग्री आहे, आणि जीची व्हॅल्यू माहितीच आहे. मग ह्या व्हॅल्यू सगळ्या या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर 30 इंटू 9.8 इंटू टॅन 30 आला. मग टॅन 30ची किंमत नॅचरल टँजंटच्या टेबलमध्ये आपल्याला पाहता येते, रो आणि कॉलममध्ये. तर ती आहे 0.5774. स्टँडर्ड व्हॅल्यू ती तिथं दिलेली असते. 30 इंटू 9.8 इंटू 0.5774 या तिघांचा प्रॉडक्ट आला 169.7556 अंडररूटमध्ये. मग याचं अंडररूट पाहिल्यानंतर उत्तर येतं 13.03 मीटर पर सेकंड, 13.03 मीटर पर सेकंड. दिस इज द सेफ स्पीड, मॅक्सिमम स्पीड ऑन कर्व रोड when it banked 30 degree. Okay, now next example. A vehicle is moving along circular road with inclined horizontal at 10 degree. इथं अँगल दिला आहे 10 degree. The maximum velocity with which it can move safely is 36 किलोमीटर पर हवर. हा त्याचा स्पीड दिलेला आहे. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ सर्क्युलर रोड. लेंथ विचारली सर्क्युलर रोडची, म्हणजे रेडियस विचारलेली. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ सर्क्युलर रोड इन द ब्रॅकेट जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे दिलेलंच आहे. ठीक आहे. आता मग याच्यात बघा, पहिले दिलेलं काय काय, थिटा इज इक्वल टू अँगल 10 डिग्री दिला आहे. व्हेलॉसिटी दिली आहे तिची 36 किलोमीटर पर हवर. हे आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्शन करायला लागेल. तर कसं करायला लागतं, हे 36 इंटू 1000 डिवायडेड बाय 60 इंटू 60 हे सेकंड आहेत. 60 इंटू सेकंड हवरचं सेकंडमध्ये कन्व्हर्शन. टोटल आलं 10 मीटर पर सेकंड. मग फॉर्म्युला आहे टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. मग आर इज इक्वल टू काय येईल सांगा बघू. आर इज इक्वल टू काय येईल, व्ही स्क्वेअर अपॉन जी टॅन थिटा. व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, 10 इंटू 10. जीची व्हॅल्यू 9.8 आणि टॅन 10. मग टॅन 10 आपल्याला नॅचरल टँजंटमध्ये बघता येतो, त्याची व्हॅल्यू आहे 0.1763, 0.1763, 0.1763. मग 10 इंटू 10 डिवायडेड बाय 9.8 इंटू 0.1763 विच इज इक्वल टू, यांचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर फायनली ॲन्सर येतं तुम्हाला 57.88 मीटर. लेंथ ऑफ सर्क्युलर रोड इज, मग त्याचा दुसरा फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ सर्क्युलर रोड इज. हे काय आलं, फक्त तुम्हाला रेडियस आली ही. आता तुम्हाला काढायला सांगितलं आहे लेंथ ऑफ सर्क्युलर रोड. मग लेंथ ऑफ सर्क्युलर रोड इज इक्वल टू 2πr. 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.14. नंतर मग आपण आता हा आर कॅल्क्युलेट केला, इथं त्याची व्हॅल्यू टाकायची 57.88. मग या तिघांचा प्रॉडक्ट करायचा, काय आला 363.6 मीटर. दिस इज द लेंथ ऑफ सर्क्युलर रोड आली. लेंथ ऑफ सर्क्युलर रोड किती आली,
366.6 मीटर. ओके, थँक्यू. पुढच्या वेळेस आपण अजून बघू मित्रांनो. गुड डे.